ओल्या शेंगदाण्याची चटणी कोणाला आवडत नाही. चला आज आपण सोप्या पद्धतीने अतिशय खरपूस आणि भरपूर दिवस टिकणारी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी अशी मडक्याने ठेचून घेऊ. तर मी इथे माझ्या शेतातील शेंगा आहे या ओल्या मस्त अशा सोलून घेते. हे बघा असे जाडसर शेंगदाणे आहे. तर इथे मी जास्त शेंगदाणे वापरले नाही आणि जास्त हिरव्या मिरच्या वापरल्या नाही. अगदी प्रमाणात सर्व गोष्टी आहे. तर ह्या मूठभर हिरव्या मिरच्या, काही थोड्याशा तिखट आहे आणि काही थोड्या फिक्क्या आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यात हा असा काही थोडा लसूण, तोही अर्धी मूठ असेल आणि ही इतकी छोटी वाटीभर ओले शेंगदाणे आहे बरं का. हे बघा, तर मिरच्या आणि लसूण असा थोडासा भाजला गेलेला आहे. आता आपण त्यामध्येच ते शेंगदाणे असे मस्त भाजून घेऊ. थोडेसे असे काळे डाग पडोस्तोवर आणि जास्तही नका भाजू, पण मग भाजले तर ती मिरची जास्त दिवस टिकेल आणि चवेलाही छान लागेल. अशा पद्धतीने आता चवेपुरतं मीठ घ्या आणि असं हे जे आपल्या घरामध्ये असतंच ना, हे मडकं आपण काही निमित्ताने आणलेलंच असतं. यात करा पण म्हणतात आणि मडकं पण म्हणतात, किंवा आपलं ते छोटं बोळकुळं असतं ना, ते घेतलं तरीही चालेल आणि त्यांनीही ठेचलं तरीही चालेल. तर एक लक्षात ठेवा, इथे तुम्ही मिरच्या जास्त वापरू शकता. तुम्हाला जास्त तिखट वापरायचं नसेल तर थोड्या फिक्क्या वापरू शकता. आता मी हे दोन्ही प्रमाण सारखं ठेवल्यामुळे चटणी खरंच खूप छान झालेली आहे. मस्त असं ठेचून घेते आणि तुम्हाला सांगू का, अजिबात ठेचायला त्रास होत नाही, कारण हा तवा पण एकदम असं मस्त खरबुडा आहे आणि हे मडकंसुद्धा, त्यामुळे पटकन मिरची ठेचली गेली आणि मस्त अशी चव उतरली त्यामध्ये. तर इथे ठेचताना तुम्ही जिरेही वापरू शकता. आता आपल्याला इथे कोथिंबीर वापरायची आहे. कोथिंबीर टाकणार आहे मी, आणि जेणेकरून टेस्टमध्ये आणखीन फरक पडणार. आणि सर्व परत एकदा ठेचायचं झाल्यावर नंतर तेल टाकायचं, जेणेकरून मस्त अशी खरपूस चटणी तयार होते. मग तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा भाज्यांबरोबर तोंडी लावा, बाजरीच्या भाकरीबरोबर खा. मी तर मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर घेतली, सोबत लोणचंही घेतलं. हे बघा, तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर नक्की मैत्रिणींना अशी एकदा चटणी बनवून बघा ओल्या शेंगदाण्याची. ओल्या शेंगदाण्यामध्ये भरपूर गुणधर्म असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर प्रोटीन वाढतं, तोंडाची चव वाढते आणि सीझनलाच असे ओल्या शेंगदाण्याची चटणी आपल्याला खायला मिळते. तेव्हा नक्की एकदा बनवून बघा मस्त अशा चवीची. ह्या आधी अशा छोट्या छोट्या अगदी 1-1, 1.5 मिनटाच्या रेसिप्या दाखवल्या आहेत, त्या बघितल्या का तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणार आहे तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक अँड फॉलो करा. हा व्हिडिओ मी सविस्तर फेसबुकवर पण दाखवलेला आहे, तेथे जाऊनही बघू शकता. आणि अगदी 30 सेकंदाचा दाखवलेला आहे, तोही बघू शकता. तेव्हा बाय. मस्त अशी मिरची बनवून आस्वाद घ्या त्याचा.